महाराष्ट्रासह संपूर्ण देशात संतापाची लाट निर्माण करणाऱ्या बदलापूर येथील शाळेतील 2 लहानग्या मुलींच्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे हा पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात ठार झालाय। तुरुंगातून पोलीस कोठडीत त्याला नेण्यात येत असताना त्यानं पोलिसांकडून बंदूक हिसकावून गोळीबार केला। यात एक पोलीस अधिकारी जखमी झाला। पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात अक्षय जखमी झाला। त्यानंतर त्याला तातडीनं कळवा रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घडलेल्या या प्रकरणानंतर राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहेत। बदलापूर घटनेनंतर चौकशीत अक्षय शिंदे याच्यावर अन्य 2 गुन्हे दाखल करण्यात आले होते। यापैकी एका गुन्ह्यात न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी दिली होती। त्यानुसार बदलापूर पोलीस त्याचा ताबा घेण्यासाठी तळोजा तुरुंगात गेले होते। अक्षय शिंदेला तुरुंगातून ताब्यात घेऊन जात असताना त्यानं शेजारी बसलेल्या पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून घेतली आणि स्वतःवर गोळी झाडून घेतली। त्याला रोखण्याचा प्रयत्न करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे हे देखील गंभीर जखमी झाले। त्यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। कोर्टाकडून कोठडी मिळाल्यानंतर बदलापूर पोलीस अक्षय शिंदे याला ताब्यात घेण्यासाठी तळोजा तुरुंगात गेले होते। संध्याकाळी 5:30च्या सुमारास पोलीस त्याला तुरुंगातून घेऊन निघाले। 6:30च्या सुमारास मुंब्रा येथे गेले असताना अक्षयने शेजारी बसलेल्या पोलीस अधिकाऱ्याकडील बंदूक हिसकावून घेतली आणि 2 गोळ्या झाडल्या। यात निलेश मोरे हे जखमी झाले। यावर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी 3 गोळ्या झाडल्या आणि यात अक्षय जखमी झाला। त्याच्या डोक्याला गोळी लागल्याचं समजतं। या घटनेनंतर पोलिसांनी अक्षय शिंदेसह जखमी पोलीस अधिकाऱ्यांना तातडीनं कळवा येथील रुग्णालयात नेलं। अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे। ही बनावट चकमक असल्याचं टीका पृथ्वीराज चव्हाण, सुषमा अंधारे यांनी केली आहे। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याला मरेपर्यंत फाशी देण्यात यायला हवी होती, परंतु शाळा प्रशासनाला वाचवण्यासाठी हे एन्काउंटर करण्यात आले। त्याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे। उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची तातडीनं चौकशी करण्याचे आदेश दिलेत। फडणवीस यांनी अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याच्या वृत्तालाही दुजोरा दिलाय। या आरोपीला फाशी देण्याची मागणी करणारे विरोधक पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळ्या झाडल्या म्हणून आरोपीची बाजू घेत असून ते निंदनीय असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी ठाणे विधानसभा मतदारसंघातील दुबार मतदारांची आकडेवारी घटण्याऐवजी वाढवली असल्यानं आज पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन संबंधित अधिकाऱ्यांची कानउघडणी करून निवडणूक आयोगाच्या प्रशासकीय यंत्रणांवर ताशेरे ओढले आहेत। निवेदन देतेवेळी संपर्क प्रमुख नरेश मणेरा, जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, केदार दिघे, सुरेश मोहिते, भास्कर बैरी-शेट्टी, संजय दळवी, प्रतीक राणे, अमोल हिंगे, विश्वास निकम तसंच शिवसेनेचे इतर पदाधिकारीही उपस्थित होते। दिलेल्या पत्रात मागील 9 ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत 1,66,910 दुबार नावांची प्रिंट कॉपी आणि सॉफ्ट कॉपी देण्यात आली होती। त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना ही सर्व नावं तातडीनं पडताळणी करून वगळून टाकावी असे आदेश दिले असतानाही ही नावं वगळण्यात आली नाहीत, तर वाढवली आहेत। नुकताच 30 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केलेल्या अंतिम मतदार यादीतील केलेल्या सर्व्हेनुसार 1,93,302 दुबार नावं आढळून आली आहेत, म्हणजे एकूण 26,392 नावं वाढली आहेत। यावर प्रचंड नाराजी दर्शवून प्रशासकीय यंत्रणांवर ताशेरे ओढले आहेत। ही नावं वगळली नाहीत तर कार्यालयासमोर आंदोलन करून कोर्टात दाद मागावी लागेल असा थेट इशाराच शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचारे यांनी दिला आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस,
सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाणे पूर्व कोपरी येथील दौलतनगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा विकास क्लस्टरच्या माध्यमातून करण्याचा एकमुखी ठराव सोसायटीच्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर झालाय। क्लस्टर विकासामुळे सभासदांना प्रशस्त घर, उद्यान, जॉगिंग ट्रॅक, अंतर्गत रस्ते, पार्किंग, स्विमिंग पूल आदी सुविधा उपलब्ध होणार आहेत। मात्र काही विघ्नसंतोषी मुठभर सभासदांनी स्वार्थासाठी कांगावा करत विकासाविरोधात भूमिका घेतली आहे। या अपप्रचाराला उर्वरित 200 सदस्य बळी पडले नाहीत आणि पडणार नाहीत असं स्पष्टीकरण एका पत्रकार परिषदेत कार्यकारी मंडळानं दिलं आहे। या पत्रकार परिषदेला सोसायटीचे अध्यक्ष अनिल गुलाटी, सचिव महेश कर्णा, खजिनदार रमेश जीवानी, कार्यकारी मंडळ सदस्य तसंच सभासद उपस्थित होते। दौलतनगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ही सुमारे 60 वर्ष जुनी आहे। सोसायटीला 2002 पासून C1 अतिधोकादायक इमारत म्हणून अनेक नोटिसा मिळाल्यात। सध्या सर्व रहिवासी हे जीव मुठीत धरून धोकादायक इमारतीत राहत आहेत। काही विघ्नसंतोषी लोकांना त्याचं गांभीर्य नसल्यामुळे स्वतःच्या स्वार्थासाठी ते इतर सभासदांना भडकवत आहेत। तसंच मॅनेजिंग कमिटीला विचारात न घेता बिल्डरला त्रास देऊन डेव्हलपमेंट थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप सोसायटीचे अध्यक्ष अनिल गुलाटी यांनी केलाय। मेसर्स यश अशोका डेव्हलपर्सची नियुक्ती बहुमतानं DDRच्या उपस्थितीत करण्यात आली आहे। त्यानंतर आम्ही एकमतानं क्लस्टर योजनेला मान्यता दिली आहे। क्लस्टरला एकमतानं मान्यता दिली म्हणून मेसर्स यश अशोका यांनी कायदेशीर बाबी पूर्ण करून ते कार्य करत आहेत। कमिटी आणि सभासदांचा मेसर्स यश अशोका डेव्हलपरला दौलतनगर डेव्हलपमेंट कामासाठी पूर्णपणे पाठिंबा असल्याचं सोसायटीचे अध्यक्ष अनिल गुलाटी यांनी सांगितलं। महाराष्ट्र शासनाच्या अटी व शर्तींप्रमाणे आम्ही दौलतनगर कमिटी मेंबर आणि सभासदांनी शासनानं जी नियमावली क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी दिली आहे त्याचं पालन करून कायदेशीर बाबी पूर्ण करून काम करत आहोत। आज क्लस्टरच्या माध्यमातून दर्जेदार घरं, रस्ते तसंच स्विमिंग पूल, उद्यानं आणि इतर अनेक सुविधा मिळून संपूर्ण दौलतनगर रहिवाशांच्या घराचं स्वप्न साकार होत आहे। यासाठी आम्ही मेसर्स यश अशोकाचे आभारी असल्याचं सचिव महेश कर्णा यांनी सांगितलं। क्लस्टर योजनेअंतर्गत बिल्डरनं 25% वाढीव क्षेत्र देण्यास बंधनकारक आहे, परंतु मेसर्स यश अशोका बिल्डरकडून 32% वाढीव क्षेत्र मंजूर करून घेण्यात आले। सध्याच्या परिस्थितीत दौलतनगरमधील सर्व इमारती निकसित केल्या नसताना मेसर्स यश अशोका हे भाडे देण्यास बांधील नसतानाही बिल्डर जे डेव्हलपमेंटच्या कामामध्ये अडथळा आणण्याच्या उद्देशानं इतर सभासदांना एका नामांकित बिल्डरला अर्धवट आणि चुकीची माहिती देऊन ते नामांकित बिल्डर दौलतनगरचा डेव्हलपमेंटचं काम करण्यात इच्छुक आहे असे सांगत आहेत। परंतु त्या बिल्डरला सत्यता कळल्यानंतर त्यांनी दौलतनगरच्या डेव्हलपमेंटचं काम करण्यास असमर्थता दर्शवली। काही रहिवाशांनी कमिटीची परवानगी न घेता त्यांच्या सदनिका भाड्यानं दिल्यात। अशा प्रकारे बऱ्याच कायदेशीर गोष्टींची परवानगी कमिटी देत नसल्यामुळे कमिटीच्या विरोधात काही स्वार्थी रहिवाशांनी बनाव करून निरर्थक कलह निर्माण केलाय। आजही विरोध करणारे 5 ते 8 रहिवाशी क्लस्टरला 9 महिन्याआधी मीटिंगला हजर होती। त्याच रहिवाशांनी इतर रहिवाशांसोबत क्लस्टरला मान्यता दिली होती। त्याचे पुरावे, फोटो आणि व्हिडिओ यावेळी पत्रकार परिषदेत सादर करण्यात आले। या सर्व अडथळ्यांना न जुमानता आम्ही बिल्डरसोबत क्लस्टरला जात आहोत। आज प्रसारमाध्यमातून वैभव भोसले यांचं असं म्हणणं आहे की आमच्या सोसायटीचा पुनर्विकास क्लस्टर अंतर्गत होत आहे। याची कल्पना आम्हाला आज मिळाली, परंतु 26 नोव्हेंबर 2023च्या मीटिंगमध्ये आपण क्लस्टर अंतर्गत पुनर्विकास करणार आहोत असं वक्तव्य स्वतः भोसले यांनी सर्व सभासदांसोबत सोसायटीच्या विशेष सर्वसाधारण सभेत केलं आहे। सोसायटीच्या AGMमध्ये दौलतनगरची डेव्हलपमेंट ही क्लस्टर योजनेमध्ये होणाऱ्या चर्चेत वैभव भोसले सहभागी झाले आहेत। शोभा नारवानी यांनी विकासक मेसर्स यश अशोका यांचं स्वागत केलं आणि क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी शुभेच्छा दिल्यात। तसंच सोसायटीचे सभासद आणि प्राध्यापक आल्हाद जोशी यांनी क्लस्टर योजनेबद्दल सर्वांच्या वतीनं क्लस्टर योजना मान्य असल्याचं सांगितलं। या व्हिडिओ चित्रीकरणात दिसून येते।
याच मीटिंगमध्ये चेअरमॅन अनिल गुलाटी यांनी सर्वांना क्लस्टर योजना मान्य केलं असल्याचं घोषित केलं आणि सर्व उपस्थित सभासदांचे आभार व्यक्त करून त्या मीटिंगची सांगता केली। तेव्हा कोणीही सभासदांनी विरोध केला नसल्याचं स्पष्टीकरण यावेळी कार्यकारिणीच्या वतीनं देण्यात आले। तसंच व्हिडिओ चित्रीकरणातूनही दिसून आले। त्यामुळे अशा प्रकारे कमिटीला विश्वासात न घेता इतर सभासदांची आणि प्रसारमाध्यमांची परस्पर दिशाभूल करण्याचा आणि स्वतःचा हेतू साध्याचा हा प्रयत्न विघ्नसंतोषी लोक करत असल्याचं त्यांनी सांगितलं। माझं नाव महेश राधाकिशन कर्णा। मी दौलतनगर सोसायटीचा गेल्या 9 वर्षापासून सचिव आहे आणि ही परिषद आम्ही घेतली कारण जे लोक खोटे आरोप करतात कमिटी विरुद्ध, बिल्डर विरुद्ध आणि जे आम्ही क्लस्टर मेजॉरिटी काय युनानिमसली पास केला ते असं पसरवतात की आम्ही कधी त्याला मान्यता दिलीच नाही। कारण काय आमची सोसायटी आता 2002 पासून धोकादायक डिक्लेअर झाली। TMC दरवर्षी नोटीस देते आणि आता तरी 2 बिल्डिंग डिमॉलिशसाठी पण आता नोटीस आली आहे। उद्या ते बिल्डिंग डिमॉलिश केले तर लोक कुठे जाणार, 200 परिवार कुठे जाणार। मुंबई-पुणे एक्सप्रेस वे लगत दुसरा द्रुतगती मार्ग उभारण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतला आहे। अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाकडे हा निर्णय पाठवला गेलाय। मुंबईहून पुण्याला जलद पोहोचवण्यासाठी यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग आहे। खालापूरहून तो पुढे खंडाळा मार्गे पुणे शहराच्या बाह्य सीमारेषेवर येतो। मात्र आता लवकरच या महामार्गाच्या जवळ दुसरा द्रुतगती महामार्ग उभारला जाणार आहे। यामुळे वाहतूक कोंडीची समस्या सुटणार आहे। यामुळे पुणे ते मुंबई केवळ 2 तासात प्रवास करता येणार आहे। हा नवा द्रुतगती महामार्ग मुंबई बेंगलोर असा असला तरी त्याची सुरुवात JNPA अर्थात जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणापासून सुरू होणार आहे।